भाडेकरू म्हणून घरात प्रवेश मिळवून घरमालकाचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच घरावर डल्ला मारायचा अशा सराईतपणे चोऱ्या करणाऱ्या एका बंटी आणि बबली जोडप्याला नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 21,11,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. भाडेकरूनेच केला विश्वासघात. नाशिकच्या सिडको परिसरातील माताजी चौक, विजयनगर येथील रहिवासी जयेश नानासाहेब वाकचौरे वय 47 वर्षे यांनी या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वाकचौरे यांच्या घरात पंकज कदम नावाचा व्यक्ती भाडेकरू म्हणून राहत होता. 23 मे 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 8:45च्या दरम्यान वाकचौरे कुटुंब घराबाहेर गेले असताना भाडेकरू पंकज कदम यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आणि चांदीचे सिक्के चोरून तो पसार झाला होता. या प्रकरणी 24 मे 2026 रोजी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 93/26 कलम 305, 331, 331(3) हा गुन्हा दिनांक 24/5 रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी हे घरमालक आहेत आणि त्यांनी एका कपलला घर भाड्याने दिलेलं. त्यावेळेस आरोपी यांनी घरमालकाचं विश्वास संपादन करून ते घरी हजर नसताना त्याच्या घरातील जवळजवळ 11-11.5 तोळे सोनं घेऊन लंपास झालेले. सदरचा गुन्हा हा अनोळखी कपल विरुद्ध दाखल होता. ह्या गुन्ह्यासंदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि तांत्रिक तपास करून तर ह्या गुन्ह्यात आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. त्यामध्ये एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी, दोघं नात्याने पती पत्नी आहेत. आरोपीचं नाव आहे नवनीत मधुकर नाईक वय 46 वर्ष आणि स्मिता नवनीत नाईक. हे जे रेकॉर्डवर जे आरोपी आहेत त्यांच्यावर 2005 पासून गुन्हे दाखल आहेत. जवळपास 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि बेंगलोर या ठिकाणी हे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आम्ही या गुन्ह्यामध्ये घोटी आणि सफाळे या ठिकाणचे पण गुन्हे ओपन केलेले आहेत. आरोपीकडून आम्ही जवळपास 16 तोळे सोनं रिकव्हर केलेलं आहे आणि जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल त्याच्या घरात जे त्याने ह्या गुन्ह्यातले पैसे चोरी करून जे पैसे घेतलेले आहेत त्यामुळं त्या साहित्याने ते साहित्य घेतलेले ते त्यांनी हे केलेले आहे आणि सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. सदरचे कामगिरी आम्ही माननीय CP सर, माननीय SPO साहेब, माननीय सिनियर PI साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले. नाही, ह्यांनी सध्या हे दोघंच काम करतात. दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांचं मोडच असं आहे की एखादं घर हुडकायचं, घर शोधून त्या घर मालकाशी आणि त्याच्या मुलाशी एकदम व्यवस्थित बोलणं आणि घर मालकाकडनं लॉक घेणं की कुलूप घेऊन माझं घराचं कुलूप खराब झालेलं आहे आणि त्याची डुप्लिकेट चावी बनवणे आणि ती परत कुलूप घर मालकाला देणं आणि ज्या दिवशी घर मालक घरी नसतात त्यावेळेस त्याच्या बनावट चावीने कुलूप उघडून घरामध्ये चोरी करत असतात. सध्या त्यांना आम्ही आरोपी यांना भुसरीतून. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.